मला काही जमायचं नाही याच्यात राहिला पत्र्याच्या घरात, कळलं ना? एक लक्षात ठेव, तुला एकच सांगतो, तुला जर भांडणं करायचेच असतील तर सरळ तू तुझ्या आई बापाच्या घरी गेलीस तरी चालन, आणि मी अण्णा लगेच जाऊन सांगतो हिला नेऊन घाला हिच्या बापाच्या घरी. नको नको, त्यांना कशाला कष्ट देताय? एक काम करते ना, मीच निघून जाते. हा जा, कळू दे तुझ्या बापाला तुझे नखरे. चाललेच आहे, पण एक सांगून ठेवते, परत आहे ना आमच्या दारात येऊ नका आणि म्हणू नका मला चल म्हणून. आम्ही आणि आमचे आई बाप लय स्वाभिमानीत, कोणी तुमच्या दारात यायला मोकळं नाही. निघा, वाट मोकळीची आपली. काय उपयोग अशा बायकोचा, जे आई वडिलांना आधार देत नसन, आई बापांचा आदर करीत नसन, आणि गेली तर गेली. माझे आई वडीलच माझ्यासाठी सर्वस्व आहे. आता कुठे गेलेत काय माहिती अण्णा ते. अरे एकटी झाली आणि जावई बापू बरोबर नाही, कोणीच बरोबर नाही, एकटी झाली तू. कशाला येतील ते जावई बापू? त्यांनीच हाकललंय मला. मला म्हणले तुला नसेल नीट राहता येत तर निघून जा. मग मी तरी कशाला राहू त्या घरात? त्याने तुला हाकलून दिलं? हो. अत्यंत चुकीचं काम केलं बघ त्याने. नेमकं झालं काय मला ते सांग बरं व्यवस्थित. त्यांच्या आई वडिलांचं म्हणणं आहे मी नुसती भांडण करत असते. पण का करत असते तुम्ही सांगा? मी सगळी कामं करते घरातली, आता नाही जमत मला लगेच. माहित होतं, त्यांना सांगितलं होतं आपण लग्नाच्या वेळेस की मला नाही सगळं जमत. हा ठीक आहे ना. हळूहळू प्रयत्न करते ना मी. हा शिकार, मग त्यांना सांगायचं समजावून की मी शिकते बा. हा शेतीत वगैरे जाते का तू त्यांच्या बरोबर? मला जमणार आहे का पप्पा शेतीतला? आता तुम्हीच सांगा. मला घरातलीच कामं नीट करता येत नाहीत, पण मी प्रयत्न करते ना शिकायचा. पण त्यांचं तसं म्हणणं नाहीये, तुला जमलंच पाहिजे, तुला आलंच पाहिजे आणि तू केलंच पाहिजे. बर ठीक आहे. ती मारहाण वगैरे केली का तुला त्यांनी? मारहाण नाही केली, पण त्यांचं म्हणणं आहे सकाळी लवकर उठायचं. आता मला नाही जाग येत 9 शिवाय, मग मी काय करू? तू 9 वाजता उठते का? हो. बाळा थोडं लवकर उठायचा प्रयत्न करायचा ना. झालं म्हणजे आता तुम्ही पण मलाच सांगा. नाही ठीक आहे, तुला त्रास दिलाय हे मला हे सहन झालेलं नाहीये, त्यांनी तुला समजून घ्यायला पाहिजे हे मलाही कळतंय. पण थोडस आपलं बी चुकत असेल तर थोडं आहे का नाही. आणि सासरा काही बोलतो का तुला?